हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही सर्वजण तुम्ही चांगले अशी मी देवाजवळ प्रार्थना करते। आज मी बनवणार आहे पिठलं आणि भाकरी। तर मी याच्यामध्ये बेसन बघा तुम्ही बघू शकता, मी मस्त असं पाण्यामध्ये ढवळून घेतलेलं आहे, म्हणजे मिक्स करून घेतलेलं आहे। मला आपल्याला जितकं पाहिजे आहे तेवढं आपल्याला बेसन हे करायचं आहे। आणि आता त्याच्यामध्ये साहित्य बघा, मी बारीक कांदा कापलेला आहे, 3 ते 4 कांदे घेतले होते आणि एक टोमॅटो घेतला आहे, लसूण आणि कढीपत्ता, जिरा, मोहरी आणि 2 ते मिरच्या कापून घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर पण कापून घेतलेली आहे। चला तर मग आता आपण बनवायला घेऊया। चला तर मग आता आपल्याला बनवायचं आहे पिठलं। तर मग आता आपण याच्यात सर्वात अगोदर टाकणार आहोत जिरा, मोहरी टाकणार आहोत। तुम्ही आता बघू शकता, मोहरी चांगल्या तडतडल्या की आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे कढीपत्ता। कढीपत्ता चांगला तडतडला की आपल्याला टाकायचा आहे लसूण। आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मस्त अशी आपलं फोडणी आता आपली चाललेली आहे। आता तुम्ही बघू शकता आपली मस्त अशी फोडणी आता मी देत आहे। आता आपल्याला बनवायचं आहे पिठलं, तेव्हा तुम्ही आता बघा। मी आता याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहे। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपल्याला लगेच याच्यामध्ये टाकायचा आहे कांदा। मी आता याच्यामध्ये कांदाही टाकून घेतला आहे, तुम्ही बघू शकता। मस्त आता आपल्याची फोडणी पण तयार झाली। जितका तुम्ही कांदा आपल्या बेसन पिठल्यामध्ये तुम्ही टाकणार तितकंच बेसन पिठलं हे खाण्यासाठी एकदम छान लागणार आहे। तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं। आता तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली फोडणी झालेली आहे। आता मी याच्यामध्ये एक कापलेली मिरची टाकणार आहे, ती पण आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायची आहे मस्त वगैरे अशी। तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली फोडणी तयार झाली आहे। तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी आपली फोडणी झालेली आहे। आता आपल्याला याच्यामध्ये मीठ, हळद आणि मसाला वगैरे टाकायचा आहे। आता या फोडणीमध्येच आपल्याला आता मीठ टाकून घ्यायचं आहे। मिठाचा अंदाज तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्यायचा आहे। असं थोडंसं मी मीठ टाकणार आहे, माझा हा नेहमीचा अंदाज असल्यामुळे मी हे मीठ टाकणार आहे। आता आपण याला टाकायचे आहे याच्यामध्ये हळद टाकल्याच्या नंतर आता टाकायचा आहे मसाला। लाल मिरची पावडर आपल्याला टाकायची आहे। तुम्हाला किती तिखट पाहिजे किती नाही तेवढी ती टाकायची आहे। आणि आपला हा घरगुती मसाला आहे, गरम मसाला, तोही टाकायचा आहे याच्यामध्ये। इथे तुम्ही बघू शकता आता आपल्याला हे मसाले सर्व याच्यामध्ये एकत्र करून शिजवून घ्यायचे आहेत पूर्ण। बघा आपली मस्त अशी फोडणी पण झालेली आहे पिठलं बनवण्यासाठी। तुम्ही अशा प्रकारे करा, खूप छान लागतं। तुम्ही भाकरी बरोबर, चपाती बरोबर खाऊ शकता, मस्त लागतं। आणि तुम्हाला बाहेरचा काही साऊंड येत असेल तर तो प्लीज तुम्ही म्यूट करा। हे बघा आता हे मसाले पण आपले मस्त असे शिजलेले आहेत। आता आपण याच्यामध्ये मिक्स केलेलं ते पाण्यामधलं बेसन टाकणार आहोत। तर तुम्ही बघू शकता तुम्हाला जितकं पाणी जर टाकायचं असेल तुम्ही तेवढं वाढू पण शकता। आता मी याच्यामध्ये पाणी टाकणार आहे त्या बाउलमध्ये। मी थोडंसं वाढवणार आहे कारण मला थोडं पिठलं वाढवायचं आहे, तेव्हा तुम्ही ह्या हिशोबानुसार तुम्ही करायचं आहे। आणि आता याला मस्त वगैरे असं हलवून घ्यायचं आहे।
बघा तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं आपलं पिठलं तयार झालेलं आहे। तुम्ही अशा प्रकारे घरी बनवा आणि आपल्या फॅमिलीला खाऊ घाला। मस्त असं चविष्ट पिठलं बघा तुम्ही बघू शकता, भाकरी बरोबर चपाती बरोबर तुम्ही सहजपणे खाऊ शकता। बघा अशा प्रकारे हे आपलं पिठलं तुम्ही बघू शकता झालेलं आहे। आणि आता आपल्याला याच्यामध्ये 5 मिनिटासाठी शिजण्यासाठी झाकण ठेवायचं आहे। ते आता मी याच्यामध्ये ठेवणार आहे। आता आपण झाकण काढून बघूया की आता आपलं पिठलं कसं शिजलं आहे ते आपल्याला आता बघून घ्यायचं आहे। आणि 5-1 मिनिटासाठी झाकण ठेवलेलं होतं। आता आपण बघू शकता कसं झालं आहे कसं नाही। वाव, एकदम मस्त असं झालेलं आहे। आता आपण ते सर्व असं एकत्र हलवून घेऊया। मस्त बघा, मस्त असं आपलं पिठलं एकदम मस्त असं शिजलेलं आहे। हे बघा तुम्ही बघू शकता। आता हे पिठलं मस्त असं शिजलेलं आहे तुम्ही बघत आहात। आणि आता आपल्याला याच्यावर टाकायचे आहे कोथिंबीर। तेव्हा कमेंट बॉक्समध्ये सांगा कसं झालं कसं नाही। आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुन्हा पुढच्या नवीन रेसिपीमध्ये। टेक केअर, काळजी घ्या, बाय बाय। चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।